तर पाकिस्तानचा खोटेपणा पुन्हा चव्हाट्यावर आलाय। त्याचबरोबर श्वेता, भारतीय वायुदलाच्या लढाऊ विमानांनी एअर स्ट्राईक करून पाकिस्तानी लष्कराचे 4 हवाई तळ उद्ध्वस्त केलेत। यापैकी रहीम यार या हवाई तळावरती भारताच्या फायटर विमानाकडनं क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा करण्यात आला। यामध्ये रहीम यार या हवाई तळाचं मोठं नुकसान झालंय आणि येथील विमानांसाठीची जी धावपट्टी ती सुद्धा क्षेपणास्त्रांमुळे पूर्णपणे बेचिराग झाली आहे। त्यामुळे आता या हवाई तळावरून पाकिस्तानी लढाऊ विमानांना उड्डाण करता येणार नाही। आणि भारतीय वायुदलाची लढाऊ विमानं आज सकाळीच पाकिस्तानमध्ये घुसली होती। या विमानांनी क्षेपणास्त्रांनी 3 ते 4 हवाई तळांवरती हल्ले केलेत। रावळपिंडी लगतच्या नूर खान हवाई तळाला भारताच्या लढाऊ विमानांनी लक्ष्य केलंय। याशिवाय मुरीद आणि सुकूर या हवाई तळांवरही भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी हल्ला चढवला होता। आणि या हवाई हल्ल्यामध्ये पाकिस्तानचं खूप मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर येते। रात्रभर पाकिस्तानकडनं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार सुरू होता। पूंछमध्ये गोळीबार मोठ्या प्रमाणात करण्यात आला। पूंछमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आलाय, पण भारतीय सैन्यानं या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या पुन्हा नांग्यात ठेचल्यात। हा व्हिडिओ आहे पूंछ भागातला। जम्मू काश्मीरच्या पूंछ भागामध्ये कशा पद्धतीनं पाकिस्तानकडनं गोळीबार सुरू होता, शस्त्रसंधीचं उल्लंघन करतेही, मात्र याला देखील आपल्या भारतीय सैनिकांनी कसं उत्तर दिलं त्याचा एक व्हिडिओ जारी करण्यात आलाय। पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येतंय आणि त्याचबरोबर पूंछमध्ये त्यांनी गोळीबार सुरू केला होता। तर भारताकडनं पाकिस्तानला जोरदार उत्तर कशा पद्धतीनं दिलं जात आहे प्रियांका, वारंवार आपण बघतोय। आणि पाकिस्तानची 2 लॉन्च पॅड सुद्धा भारतानं उद्ध्वस्त केली। तसंच जम्मू जवळच्या सीमेजवळ भारतानं पाकचे 2 तळ उद्ध्वस्त केलेत, उडवून टाकलेत आणि भारतीय लष्करानं ही मोठी कारवाई केली आहे। भारतीय लष्करानं पाकचा लष्करी तळ आणि दहशतवादी तळ हे दोन्ही उद्ध्वस्त केलंय। तर भारताने हे दोन्हीही तळ उद्ध्वस्त करण्यात भारताला मोठं यश आलंय आणि भारतीय सैन्य दलाचं हे मोठं यश मानलं जातंय, कारण की पाकिस्तानचे 2 लॉन्च पॅड भारताकडून नष्ट करण्यात आलेत आणि एक दहशतवादी लॉन्च पॅड सुद्धा नष्ट करण्यात आलाय। तर पाकिस्तानच्या लाहोरमध्ये पुन्हा एकदा भीषण स्फोट झालाय। लाहोरच्या औद्योगिक क्षेत्रात श्वेता पुन्हा एकदा मोठा स्फोट झालाय। तर लाहोरच्या सुंदर औद्योगिक क्षेत्रामध्ये एक मोठा स्फोट झाल्याची माहिती, मात्र हा स्फोट नेमका कशामुळे झालाय, कसा झालाय आणि त्यामुळे नेमकं किती नुकसान पाकिस्तानचं झालेलं आहे। लाहोरमध्ये पुन्हा एकदा भीषण स्फोट आणि या स्फोटानंतर हवेचे हे धुराचे लोट मोठ्या प्रमाणात आणि आगीचे लोट आपल्याला दिसतायत हवेमध्ये। त्यामुळे पाकिस्तानच्या लाहोरमध्ये पुन्हा एकदा झालेला स्फोट हा नेमका कशामुळे झालाय आणि यामुळे किती नुकसान झालंय याची माहिती आपल्या समोर येईलच। लाहोरच्या औद्योगिक क्षेत्रात हा मोठा स्फोट झाल्याची माहिती मिळतेय। लाहोरच्या सुंदर औद्योगिक क्षेत्रामध्ये हा मोठा स्फोट घडून आलाय। या स्फोटाचे व्हिज्युअल्स आपण पाहतोय, पण या स्फोटाबद्दल अधिकची माहिती अद्यापही अजून आलेली नाहीये। हा स्फोट का झाला, कशामुळे झाला, हा स्फोट नेमका कोणी केलाय या संदर्भात अजून माहिती नाहीये। थोड्या वेळापूर्वीच 2 मोठे स्फोट झाले आणि तेही लाहोरच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये अशी माहिती समोर येते। आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेलं कराची पाकिस्तानचं ते उद्ध्वस्त केल्यानंतर आता लाहोरच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये सुद्धा अशा पद्धतीने स्फोट होत आहेत, मात्र त्याची अजून पुष्टी किंवा कन्फर्मेशन नाही की हे स्फोट नेमके कोणी केले, कशामुळे झालेत। मात्र लाहोरच्या सुंदर औद्योगिक क्षेत्रामध्ये झालेले काही वेळापूर्वीचे हे मोठे 2 स्फोट। लाहोरमध्ये स्फोटांची मालिका सुरूच आहे आणि लाहोरमध्ये पुन्हा एकदा एक मोठा स्फोट झालाय आणि लाहोरच्या औद्योगिक क्षेत्रात हा स्फोट झालाय। त्यामुळे आता इथल्या औद्योगिक क्षेत्राचं पुरतं नुकसान झालेलं दिसून येतंय।
आणखी एक महत्त्वाची बातमी, रहीम यार खान रनवे पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे, त्यामुळे कोणतंही विमान इथून उड्डाण करू शकणार नाही. पाकड्यांना भारताचं सडेतोड प्रत्युत्तर मिळालेलं आहे. दरम्यान रहीम यार खान रनवेचं उद्ध्वस्त करण्यात आलं आहे आणि त्यामुळे आता तिथून कोणतंही विमान उड्डाण करू शकणार नाहीये. आधी जी काही लॉन्च पॅड आहेत ती सुद्धा उद्ध्वस्त केली, म्हणजे याचा अर्थ पाकिस्तानला कोणतंही क्षेपणास्त्र हे लॉन्च करता येणार नाही भारताच्या दिशेनं. आणि आता रनवे सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे, तर या रनवेवरनं कोणतंही विमान उड्डाण करू शकणार नाही अशी परिस्थिती आहे. या रनवेचं नाव काय, तर रहीम यार खान रनवे. जसं तू मगाशी सांगितलं श्वेता, एक दहशतवादी तळ सुद्धा, एक दहशतवादी लॉन्च पॅड सुद्धा भारताने उद्ध्वस्त केलेला आहे. त्यामुळे दहशतवादालाही चोख प्रत्युत्तर आपण देतोय. पण पाकिस्तान सतत सर्वसामान्यांना टार्गेट करल्याचं दिसून येत आहे. तर हल्ल्याचा विनाश पाहण्यासाठी रहीम यार खान रनवेवर गर्दी झाली आहे. या रहीम यार खानचा लॉन्च पॅड उद्ध्वस्त करण्यात आलंय आणि त्यामुळे तिथे हल्ल्याचा विनाश पाहण्यासाठी अनेक लोकांनी गर्दी केली आहे. बरोबर आहे, पाकिस्तानला भारताकडनं करारा जबाब मिळतोच आहे. हा करारा जबाब म्हणजे नेमकं काय याचा अनुभव सध्या पाकिस्तान घेतोय. आणि जो काही रहीम यार खान रनवे उद्ध्वस्त झालाय त्यानंतर मात्र बघ्यांची मोठी गर्दी जमली आहे. कशा पद्धतीनं हा रनवे उद्ध्वस्त झालाय, अर्थातच याचे काही व्हिडिओ या पाकिस्तानी नागरिकांकडनं समोर येत आहेत. कारण कशा पद्धतीनं नुकसान होत आहे पाकिस्तानात याचा खरं तर या पाकिस्तान्यांना सुद्धा आश्चर्य वाटतंय आणि म्हणूनच त्याचे व्हिडिओ त्यांच्याकडनं समोर येत आहेत. आता हा रनवे ज्या वेळेला उद्ध्वस्त झाला तेव्हा सुद्धा बघ्यांची झालेली ही मोठी गर्दी. तर पाकिस्तानकडून भारताला चोख प्रत्युत्तर देण्यात आलंय श्वेता. सीमेपलीकडून सुद्धा पाकिस्तानच्या नापाक कारवाया सुरूच आहेत आणि त्यावर भारतानं चोख प्रत्युत्तर दिलंय. जम्मू सेक्टरमध्ये बीएसएफच्या पोस्टवरती पाकिस्ताननं विनाकारण गोळीबार सुरू केला होता आणि भारतीय सीमा सुरक्षा दलानं सुद्धा म्हणजे बीएसएफनं सुद्धा त्याला चांगलंच प्रत्युत्तर दिलं. तर लुणी या परिसरात पाकिस्तानने उभारलेला दहशतवादी लॉन्च पॅड बीएसएफने पूर्णपणे उद्ध्वस्त केलाय. तर पाकिस्तानची आणखी 2 लॉन्च पॅड भारतानं उद्ध्वस्त केली आहेत. आणि जम्मूच्या सीमेजवळ भारतानं पाकिस्तानचे 2 तळ उडवून दिलेत. भारतीय लष्करानं केलेली ही मोठी कारवाई. पाककडनं काश्मीर पासून ते अगदी खाली गुजरात पर्यंत ड्रोन हल्ले केले जात आहेत. तर गुजरातच्या नलियामध्ये सुद्धा पाकिस्ताननं केलेला ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारतानं उधळून लावलाय. गुजरातच्या नलिया इथं भारताचा एअरबेस आहे. याच एअरबेसवर हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्ताननं केला होता, पण भारताने तो पूर्णपणे उधळून लावलाय. तर भारतीय सैन्य दलानं आपला एक व्हिडिओ जारी केलाय आणि त्यात पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारतानं कशा पद्धतीनं प्रत्युत्तर दिलंय अर्थात याची माहिती देशवासियांना सुद्धा होणं गरजेचं आहे. त्याचे अर्थात हे पुरावे आहेत, त्यामुळे सैन्यानं जारी केलेला एक व्हिडिओ बघूयात. तर लॉन्च पॅड कसे उद्ध्वस्त केले याचाच व्हिडिओ भारतीय सैन्याकडून जारी करण्यात आलाय श्वेता. आत्ताच आपण तो पाहिला. पुढची बातमी पाहूयात. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यांना भारताने जोरदार प्रत्युत्तर दिलंय. भारताच्या नियंत्रण रेषेवरती तसंच अनेक एअरबेसवरती पाकिस्तानकडनं हल्ल्याचा जो काही प्रयत्न करण्यात आला, पण भारताच्या सैन्यानं हे हल्ले परतावून लावत चोख प्रत्युत्तर दिलं. तर भारतीय लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी पाकिस्तानने भारत आणि पाकमध्ये सुरू असलेल्या तणावासंदर्भात संपूर्ण माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. पंजाबच्या एअरबेसवर सुद्धा मिसाईल हल्ला करण्यात आला होता. तर श्रीनगर, अवंतीपुरा या भागातील सैन्य तळांना देखील पाकिस्ताननं लक्ष्य केलं, पण भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिलं. भारताचं कुठलंही नुकसान यात सगळ्यात झालेलं नाही.
भारतीय सैन्याने पाकड्यांच्या सर्व हल्ल्यांचा थेट आणि जशास तसं प्रत्युत्तर दिलंय, त्यामुळे पाकड्यांच्या हल्ल्याचा कुठलाही परिणाम भारतावर झालेला नाही. दरम्यान भारतानंही पाकच्या 6 एअरबेसवरती जोरदार हल्ले केले. यात पाकिस्तानचे 6 एअरबेस पूर्णपणे नष्ट करण्यात आलेले आहेत. दरम्यान या आता सीमेवरती पाकिस्तानकडनं सैन्याची जुळवाजुळव करणं सुरू असल्याची माहिती सुद्धा मिळते. नक्की श्वेता, तर पाकिस्तानचे 6 एअरबेस नष्ट करण्यात आले. कि पाकिस्तान ने लाहौर से उड़ान भरने वाले नागरिक विमानों की आड़ लेकर अंतर्राष्ट्रीय हवाई मार्गों का दुरुपयोग किया ताकि वे अपनी गतिविधियां छिपा सके. ऐसी चालों ने भारतीय वायु प्रतिरक्षा तंत्र को नागरिक सुरक्षा सुनिश्चित करते हुए अत्यधिक संयम के साथ कार्य करने के लिए विवश किया. भारतीय सेना ने प्रभावी व तुलनात्मक प्रत्युत्तर देते हुए पाक सेना को काफी क्षति पहुंचाई. पाकिस्तान सेना के अग्रिम क्षेत्रों में सैनिकों की डिप्लॉयमेंट बढ़ती दिख रही है, जो स्थिति को और भड़काने की मंशा दर्शाती है. भारतीय सशस्त्र बल पूर्ण परिचालन तत्परता की स्थिति में है. अभी तक सभी शत्रुतापूर्ण कार्रवाइयों का प्रभावी ढंग से सामना कर उपयुक्त जवाब दिया गया है. पाकिस्तान द्वारा सैन्य ठिकानों को जानबूझकर निशाना बनाने के पश्चात भारतीय सशस्त्र बलों ने त्वरित व सुनियोजित जवाबी हमले किए. टेक्निकल इंस्टॉलेशन, कमांड एंड कंट्रोल सेंटर्स, रडार साइट्स और हथियार भंडार को चुनकर निशाना बनाया गया. रफीकी, मुरीद, चकलाला, रहमियार खान, सुकूर और चुनिया स्थित पाक के सैन्य ठिकानों पर एयर लॉन्च सटीक हथियारों व लड़ाकू जेट से प्रहार किए गए.